नदीकाठच्या वाळूपट्ट्यातील जमिनी आता शेतकऱ्यांना विकता किंवा विकत घेता येत नाहीत अशी स्थिती निर्माण झाली आहे। गुंडगिरी आणि वाळू माफियांच्या दबंगाईचा डोंगर इतका वाढला आहे की जमीन पाहण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी आलेल्या सामान्य नागरिकांनाही जीवे मारण्याची धमकी दिली जाते आणि या धमकीनंतर आता एक भीषण हल्ल्याची घटना घडली आहे। नदीकाठची जमीन खरेदी करण्यासाठी आलेल्या ग्राहकांना बेदम मारहाण करण्यात आली। मारहाणीच्या भीतीने तेथून पळून जाण्याच्या नादात एकाचा नदीत बुडून मृत्यू झाला। श्रीरामपूर तालुक्यातील नायगाव येथील या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे। निलेश एकनाथ शेंडगे असे मृत व्यक्तीचे नाव आहे। 11 जानेवारी 2026 रोजी दुपारी नायगाव येथील नदीकाठच्या एका जमिनीचा व्यवहार ठरवण्यासाठी शिर्डी येथील निलेश दीपक जाधव आणि त्यांचे साथीदार आले होते। पूर्वी 25 डिसेंबर 2025 रोजी जमीन पाहणी करताना काही अज्ञात व्यक्तींनी येथे जमीन घेऊ नका अशी धमकी दिली होती, पण व्यवहार पूर्ण करण्यासाठी रविवारी ते पुन्हा आले। मध्यस्थ चंद्रशेखर आगे न आल्याने ते थांबले असतानाच फॉर्च्युनर, स्कॉर्पिओ आणि एर्टिगा या लक्झरी गाड्यांमधून 10 ते 12 जणांचा सशस्त्र टोळका अचानक हल्ला करून आला। गावठी कट्ट्या, लाकडी दांडके, लोखंडी रॉड आणि लाथाबुक्क्यांनी त्यांनी जमीन पाहणाऱ्यांवर हल्ला केला। फिर्यादी चेतन पेत्रस खाजेकर, वय वर्ष 23, डीजे ऑपरेटर श्रीरामपूर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार या हल्ल्यात निलेश एकनाथ शेंडगे यांना जबर मारहाण करण्यात आली। त्यानंतर ते बेपत्ता झाले होते। घाबरलेले लोक पळण्याचा प्रयत्न करत असताना या गुंडांनी चेतन यांच्या गळ्यातील सुमारे 7 ग्रॅम सोन्याची साखळी जबरदस्तीने हिसकावून नेली। अचानक गाड्या आल्या, आम्हाला कळायच्या आतच मारहाण सुरू झाली। आम्ही जीव वाचवण्यासाठी पळालो, पण निलेश भाऊ दिसेनासे झाले, असे फिर्यादी चेतन खाजेकर यांनी म्हटले आहे। या हल्ल्यातून पळताना किंवा मारहाणीच्या भीतीने एका व्यक्तीचा नदीत बुडून मृत्यू झाला। त्याचा मृतदेह आज नदीपात्रात सापडला, त्यामुळे या घटनेला आणखी गंभीर रूप प्राप्त झाले आहे। वाळू माफियांनी नदीकाठच्या जमिनींवर आपला कब्जा बसवण्यासाठी अशा गुन्हेगारी पद्धती अवलंबल्या आहेत। शेतकऱ्यांना त्यांच्या स्वतःच्या जमिनी विकता येत नाहीत। या प्रकरणी चेतन खाजेकर यांनी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे। नदीकाठच्या या जमिनी आता शेतकऱ्यांसाठी नव्हे तर गुन्हेगारीचा अड्डा बनल्या आहेत का? वाळू माफियांचा हा दबंगाईचा खेळ कधी थांबणार? प्रशासन आणि पोलिसांची यावर कठोर कारवाई आवश्यक आहे।